अरे ए रावल्या सोड. मटर बडे मजेदार. तुला मस्ती आली का जास्त? मस्ती. तुला सोड पण द्याशीस तू बघ. अरे मस्ती नाही म्हणत त्याला प्रेम म्हणत्या ग. आप्पाला सांगून तुला चांगले 7 चांबडे सोलायला सांगते बावळट. अरे सांग ना मग, मी त्याचीच तर वाट बघतोय. अगं तुला आवडत नाही का मी? हा दलिंदर तोंडाच्या भर रस्त्यामध्ये माझी ओढणी खेचली ना, तू तुला दाखवते मी काय करते आता. अरे तू दाखव, बोल, आप्पाला सांग मला लग्न करायचं. सांगतेस मी तुझं नाव आता बघ तू. उद्या नाही वाड्यात खेचली ना तिथून पुढं. किस ना काय रे? सुधा, तुला एक सांगायचं होतं. काय? आहा टमाटर बडे मजेदार. वाह टमाटर बडे मजेदार. अरे काय करतोय तू हे? रावल्याला समजून सांग. का काय झालं? तुला हात लावल्यावर वंगाळ वाटलं ना? मग सुप्री सोबत रावल्याने असं केलंय. त्या सुप्रीची छेड काढल्या रावल्याने. काय? सुप्रे खरं आहे हे? अगं मला भाऊ नाही म्हणून असं कोणी बी लांडगे नेलंस काय दोडायचे का ग? तुला भाऊ नाही तर काय झालं? मी आहे ना बहीण म्हणून. आज त्यांनी माझी ओढणी ओढली म्हणजे इज्जतीवर साठ टाकला ना ग. आज किस नाही म्हणून मी तुम्हाला सांगतेय, पण असं कुठवर सांगत राहणार. सुप्रे तू काळजी नको करूस, मी आहे. आपण असं गप्प बसून नाही राहायचं, त्यांचे विचार बदलायचे. ए भाड खाओ, लय मात चालला वय. हा रावल्या, अरे दुकानात किराणा भरा येतो तर किराणाच भरायचा, इकडं तिकडं नजर नाही डावलाची. अरे झालंय काय तुला? काय झालं तुला पण माहिती आहे. मला काय गावात कोणी सांगणार नाही असं नका समजू. या का तिकाशी तर 2 तुकडे करीन. अरे रावल्या बोल ना, बोलल्याशिवाय कळन का? त्या दुकानात सुद्धा छेडलं नाही वय. अरे काय बोलतोय? मा मनात नाही देण्यात नाही, मी असलं काय वागू? ए असलं का वागू? हे दाद्या, अरे काय करतोय? काय करतोय? हे तुला माहिती आहे काय करतोय? त्या बाळकाव काय बोललं तुला दुकानात आलतं तेव्हा? काय नाही बोलला तो मला. अरे रावल्या मी खरंच काय नाही बोललो, मी नाही त्याची छेड काढली. अरे नाही, त्याने नाही छेड काढली माझी. छेड नाही काढली? नाही काढली. मी तुला तेच सांगतो रावल्या, मी काय नाही बोललो तिला. ए तू बोल नका, मा डोकं आधीच सरकलंय. तुझा डबा शिल्लक बोलला नाही एक बी शब्द, इथं तो काम करीन बघ. हा काढली त्यांनी माझी छेड. ए मुसकाडच फोडीन, याला बी मारून टाकीन. काढली म्हणजे? राग आला ना तुला? तुझ्या बहिणीची छेड काढली तर तुला राग आला ना? कोणत्या बी बहिणीला तर छेडलं ना तर भावाला राग येणारच. तू बाहेर करतोस ते, तू दुसऱ्या पोरींची छेड काढतोस तेव्हा त्यांच्या भावाला नाही राग येत? हा रावल्या, तुला तर या बहिणीची छेड काढल्यावर राग आली? हा अरे मी तिची छेड नाही काढली, पण सकाळी तू त्या पोरीसोबत जे वागला का ती छेड होती. आम्ही तर नाटक केलं तू या ध्यानात येण्यासाठी. खरं बोलतोय ना तू? अरे खरं सांगतोय बाबा, आम्ही फक्त नाटक केलं तू या डोसकं जागेवर येण्यासाठी. अरे जशी मी तुझी बहीण आहे ना, तसंच बाकीच्यांबद्दल पण विचार कर ना. ही असली नाटकं कशाला करतोस बाहेर? याने तुला लोक चांगलं म्हणणार आहे का? का पोरी तुझ्या प्रेमात पडणार आहे? तुला नावच ठेवणार आहे? अरे वाईट विचार ऐकून ह्याचं त्याचं बघून तुम्ही पोरींच्या छेडी काढता वर. अरे तुला मला आवडतं ना त्या पोरी, तर प्रेम करा त्यांच्यावर ना, त्यांचं मन जिंका. पण तुम्ही त्यांच्या शरीराकडे बघून वाढण्या वढिता. म्हणून रावल्या
जैसे कर्म तैसे फळ